ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांनो खूप छान वळण चाललंय. आपण पाहिलंय आजच्या भागात की सुमनला किडनॅप केलंय, पण सुमनला सोडवण्यासाठी अर्जुन सायली आणि रविराज यांनी शर्थीचे प्रयत्न तर केलेत आणि सुमनला या सगळ्या प्रकरणातून सोडवलंय. पण नागराजची सगळ्यात महत्वाची ही चूक झालेली आहे की नागराजने सुमनला महिपतच्या ताब्यात ठेवलंय. आता महिपतने अशी काही खेळी खेळले प्रेक्षकांनो की आता लगेचच सुमनच्या समोर भूतकाळातली 3 नाही तर 4 सत्य आलेत. सगळ्यात महत्वाचं तो तया प्रियाचं सत्य आणि त्याचबरोबर अजून काय सत्य ज्याच्यामुळे सगळा सुभेदार किल्लेदार परिवार हादरलाय. नक्की काय घडलंय प्रेक्षकांनो, आता सुमन रात्रभर घरात नाहीये. सुमन आलेली नाही म्हटल्यावरती आता अर्जुन आणि रविराज यांचे प्रयत्न चालू आहेत. रविराजांना अर्जुनने सांगितलेलं आहे की काही झालं तरी सुद्धा सुमन काकींना गायब करण्यामागे आता हात आहे, तो म्हणजे नागराज काकांचा. 100% नागराज काकांच्या मागावरती त्या गेल्या होत्या, कारण आता सायलीने हे सगळं सांगितलंय. आता सगळीकडे फोन फिरवले जातात, सुमनचा फोन लागत नाहीये. मग अर्जुन आणि रविराज हे दोघं जण पोलीस स्टेशनला आल्यावरती सगळं पोलिसांना बित्तम बातमी सांगितल्यावरती लगेचच आता इकडे अर्जुन सांगतो की आम्हाला नागराज काकांच्या वरती आता संशय आहे. त्यांनीच हे केलं असण्याची 100% शक्यता आहे आणि त्याचमुळे तुम्ही त्यांचा शोध घ्या, असं आता तो म्हणायला लागलाय. त्यावरती लगेचच आता इकडे पोलीस म्हणतात तुम्ही चिंता करू नका, जे काही करता येईल ते सगळं आता आम्ही करण्याचा प्रयत्न करू. पोलीस आता सुमनचा शोध घेत आहेत, तिचा मोबाईलचा ट्रॅकर लावलाय आणि त्यानंतर ते तिला शोधतायत. पण इकडे महिपत शिकरे आणि सुमन हे दोघं जण एकत्र आहेत आणि त्यावरती सुमन म्हणते काय चाललंय काय तुमच्यामध्ये, म्हणजे आता यांनी तुम्हाला किडनॅप करून ठेवलंय, तुम्ही दोघं तर मित्र आहात ना. यावरती महिपत म्हणतो तुम्हाला का सांगू, तुम्ही जर का इथून मला सोडवायचं हे कराल ना तर मी तुम्हाला नक्की सांगेन काय आहे ते आणि तुम्हाला अनेक गोष्टी सांगेन ज्या गोष्टी शोधत तुम्ही इथपर्यंत आलात. बोला वहिनी. यावरती ती म्हणते मी कशी तुला सोडवू. यावरती तो म्हणतो काही करायचं नाहीये, मी सत्य सांगेन, पण माझे हातपाय सोडवायचे, मला इथनं पळायचंय. सुमन सांगते हे बघा, मला तुम्ही पहिले सांगा तुमच्या दोघांच्यात झालंय, तुमच्यामध्ये असं झालं तरी काय. यावरती तो सांगतो काय सांगू, त्या दिवशी तुमच्या त्या अर्जुन सायलीने सापळा रचला ना तुमच्या त्या प्रतिमाचं सत्य हे करायला, तर तेच सत्य करण्यासाठी मला पकडवलंय. पण या सगळ्याच्या मागे तुमचा नवरा आहे हे तुम्हाला माहिती आहे. हे पहिलं सत्य मी तुम्हाला सांगितलंय, आता माझे पाय सोडा. असं म्हणत महिपतने सुमनला एक एक सत्य सांगायला निघालेला आहे. तो सुमनला सांगतो खरं तर 25 वर्षापूर्वी जो काही अपघात झालेला आहे त्या अपघाताच्या मध्ये आता कोण आहे याची तुम्हाला माहिती आहे. त्या अपघाताच्या साठी आता दुसरं तिसरं कुणी कारणीभूत नाहीये, तर कारणीभूत तुमचा नवरा आहे. त्यांनीच मला काही वर्षापूर्वी सुपारी दिली होती आणि त्या सुपारी नंतरच मी गुंड झालो. ही सुपारी पहिली सुपारी होती माझी मोठी घेतलेली, छोटे मोठे चिंदी चोरगिरी करत होतो. यावरती सुमन म्हणते मग आत्ता. यावरती तो म्हणतो याच कारणासाठी त्यांनी मला इकडे डांबून ठेवलंय की मी सगळ्यांना जाऊन आता सत्य सांगू नये की महिपतला सुपारी नागराजने दिलेली हे कळायला नको म्हणून त्यांनी मला इथं डांबून ठेवलंय. यावरती आता ती म्हणते मी तुम्हाला का सोडू. यावरती तो म्हणतो मला माहितीये तुम्ही नाटक करणार, कारण कसं आहे ना माझ्याकडे अजून पण सत्य आहेत. हे एकच सत्य नाहीये, तुमच्या घरात बसले ना ती लपून प्रिया, तिच्याबद्दलचं महासत्य माझ्याकडे आहे. जाणून हवं असेल तुम्हाला घ्यायचं तर मी सांगतोय तसं करा. एक सत्य तर तुम्हाला फुकटात सांगितलंय, पण आत्ता सत्य जाणून घ्यायचं असेल तर आता काही झालं तरी सुद्धा मी जे सांगेन ते तुम्हाला करायला पाहिजे. ती आता विचार करते नक्की प्रियाचं सत्य काय. यावरती तो म्हणतो हाय मोठं सत्य आहे आणि त्या सत्याच्या पुढे आता तुम्ही पूर्णपणे हतबल होणार आहात किंवा तुम्ही पूर्णपणे अडकणार आहात. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो आता लगेचच इकडे म्हणायला लागते काय सत्य, कसलं सत्य. आणि त्यानंतर तो सांगतो हात सोडा, पाय सोडा. एक एक करत सुमन आता पाय सोडत चाललेली आहे आणि त्यानंतर लगेचच तो सांगतोय बघा, ती तन्वी आहे ना तुमच्या घरात, तिच्याबद्दलचं सत्य म्हणजे ती तोतई आहे, तोतई. यावरती आता इकडे सुमन विचार करते काहीही बोलतोय हा, आणि सुमन त्याला म्हणते तोतई म्हणजे काय. यावरती तो म्हणतो खोटी खोटी, तुम्हाला माहिती आहे का. यावरती ती म्हणते मी कसा विश्वास ठेवू तुमच्यावरती. तो सांगतो तुम्ही पाय हात सगळं सोडवा, मी तुम्हाला एक एक पुरावे दे जातो. महिपत तिला सांगत चाललाय, ती एक एक सोडत चालले. तोपर्यंत ती विचार करते आत्ता जर का महिपत इकडून सुटला आणि जर का पोलीस मला शोधत इथपर्यंत आले
तर मात्र आता इकडे महिपत उगाचच इथून सटकेल आणि त्यानंतर मला काही करता येणार नाही, म्हणून आता ती बोलण्यामध्ये त्याला गुंतवते. आणि हे सगळं बोलणं चालू असताना नागराज आलाय. काय तुम्ही दोघं बोलताय? तुम्ही दोघं बोलू शकत नाहीयेत. आता अर्ध सत्य समजलंय. पण तेवढ्यात नागराज आलाय आणि त्यांनी महिपतचं तोंड पण बंद केलंय आणि सुमनचं तोंड बंद केलंय. सुमन म्हणते, तुम्ही तुम्ही आता भाऊजींना मारण्याची सुपारी दिलीत. यावरती आता तो म्हणतो, अच्छा, म्हणजे या महिपतने तुला हे सांगितलंय ना, आता तू जिवंत राहून काहीच उपयोग नाहीये, आता तुला मरावंच लागणार आहे, असं म्हणत तो आता सांगतो, थांब, आता ह्या महिपतला आणि तुला दोघांनाही मारून टाकतो, असं म्हणत आता इकडे नागराज थोडा घाबरलाय की हिला हे सत्य समजलंय आणि आता ही जर का जिवंत राहिली आणि हिनी हे सत्य लोकांना जाऊन किंवा कुणालाही जाऊन सांगितलं तर माझं काही खरं नाही, मला आता सुमनला मारायला लागेल. म्हणून तो प्रियाला बोलवून घेतोय. आता त्याच्या मदतीसाठी त्याने प्रियाला बोलवलेलं आहे आणि प्रियाला बोलवून आता तो सांगतोय की हे बघ, काहीतरी करायला पाहिजे. प्रिया म्हणते, तुम्ही काय धंदे काय करताय? तिकडे सुमन काकू गायब झाले आणि तुमच्यावरती आरोप येतोय. त्यावरती तो म्हणतो, काय माझ्यावरती आरोप कोणी टाकला? यावरती ती सांगते, सायलीने, कारण तुमच्या बायकोने बिनडोक तिला कॉल केला होता. तिला कॉल करून आता इकडे सगळं सगळं तुमच्या बायकोने सांगितलेलं आहे, कळतंय का तुम्हाला? असं म्हणत प्रेक्षकांनो आता इकडे लगेचच ती सांगायला लागते की आता तुमच्याकडे पर्याय नाहीये, काही झालं तरी लवकरात लवकर तुम्हाला आता इथून सोडूनच जायला पाहिजे, कारण तिचा खून जरी तुम्ही केलात ना तरी सुद्धा येणार आहे तुमच्याच वरती, समजतंय का तुम्हाला? असं म्हटल्यावर ती प्रेक्षकांनो आता इकडे तो सांगतोय, हे बघ, ते काय मला माहित नाहीये, मी जर का अडकलो तर तुला पण मी अडकवेन, काहीतरी कर. तोपर्यंत पोलिसांचा फौजफाटा घेऊन अर्जुन सांगतोय की आपण ना ज्या ठिकाणी लोकेशन ट्रॅक झाले ना सुमन काकूचं, तर त्या ठिकाणी डायरेक्ट जाऊया. पोलीस म्हणतात, ठीक आहे, आम्ही त्यांचं लोकेशन ट्रॅक केलेलं आहे आणि त्यामुळे चिंता करायची खरंच काही गरज नाहीये. म्हणजे काही सांगायचं तरी सुद्धा लवकरात लवकर आपण तिकडे पोहोचूया, जेणेकरून त्यांना काही इजा व्हायला नको. मग आता रविराज, अर्जुन आणि त्याचबरोबर पोलीस हे सगळेजण सुमनला वाचवण्यासाठी तिच्या लोकेशनवरती निघालेले. इकडे तोपर्यंत प्रिया आता परत आलेली आहे आणि अश्विन तिला विचारतोय, काय ग, म्हणजे मला काहीच कळायला मार्ग नाहीये की तू रात्री काल कुठे गेली होतीस? काल सगळेजण इकडे सुमन काकूचा शोध घेत आहेत आणि तू? यावरती ती सांगते, अरे नाही, मी पण सुमन काकूचा शोध घ्यायला गेले होते. यावरती आता इकडे तो म्हणतो, काय बोलतेस तू आणि सुमन काकूचा शोध घ्यायला, आणि गेली कुठे होतीस? इथे तर आम्ही सगळेजण होतो, तू कुठे गेली? आता प्रेक्षकांनो नागराजने इकडे आता म्हणजे बरोबर ट्रॅप केलेला आहे सुमनला आणि सुमनला मारण्यासाठी आता इकडे नागराजने तिला कसल्या मसल्या गोळ्या देऊन मारण्याचा प्रयत्न केलाय. पण त्याच वेळेला सुमन पर्यंत पोलीस पोहोचण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहे आणि पोलीस सुमनला घेऊन आता तिकडून निघून गेलेले आहेत. सुमन ऍक्च्युली बेशुद्ध आहे अजूनही आणि त्यानंतर मग आता सुमन बेशुद्ध असल्या कारणाने लगेचच आता इकडे म्हणजे तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं. पण तोपर्यंत नागराज आता इकडे आलाय आणि तो महिपतला विचारतोय, कुठे आहे सुमन, कुठे आहे? यावरती आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो, मला काय माहिती, मला काहीच माहिती नाहीये, तुमची बायको आणि तुम्ही काय करायचं ते करा, मला उगाचच याच्यामध्ये कशाला अडकवताय? यावरती तो म्हणतो, हे बघ, कशाला अडकवताय नाही, तू याच्यात ऑलरेडी अडकलेला आहेस, असं म्हणत तो आता बोलतोय. पण त्याच वेळेला आता इकडे नागराज विचार करतोय, अरे देवा, जर का आता सुमन इकडे गेली तर आपलं काही खरं नाहीये, म्हणजे सुमनने जर का आता सगळं काही सांगितलं तर आपलं काही खरं नाही, काय करायचं काय? आणि आता तो घाबरलाय. तो प्रियाला सुमनला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय, पण सुमन काही त्याला आता कुठे भेटत नाहीये आणि त्यामुळे तो आता पुरता घाबरलाय. काय करायचंय? ह्याला जे काही सत्य समजलंय आणि त्या सत्यानंतर मग आता ही नक्की काय सांगेल, काय करेल, आणि म्हणून तो शोधाशोध करतोय. तितक्यात तिकडे प्रिया आलेली आहे आणि तो प्रियाला म्हणतोय, सुमन कुठे गेले बघ, ती जर का घरी गेली ना तर ह्या महिपतने तुझं सुद्धा भांडं फोडलेलं आहे त्याच्यासमोर आणि तुझं भांडं फोडल्या कारणाने मग आता तू काहीच करू शकत नाहीयेस, कर लवकरात लवकर शोध तिला. आता सगळेच जण मिळून सुमनला शोधतायत, पण सुमन घरी आले हे ह्या दोघांना माहित नाही. आता सुमन हळूहळू शुद्धीमध्ये आलेली आहे. ज्या वेळेला सुमन आता शुद्धीमध्ये आले आणि त्याच वेळेला तिला आता घेऊन इकडे आलेली आहे ती म्हणजे लगेचच इकडे आपली
प्रतिमा आणि प्रतिमा सांगते सुमनला काहीतरी सांगायचं आहे. सुमन सांगते मला अर्जुन, सायली सगळ्यांच्या समोर आणि रविराज भाऊजी या सगळ्यांच्या समोर काहीतरी सांगायचं आहे. कारण जे सत्य मी तिथून ऐकून आले ते सत्य महाभयंकर आहे. मग लगेचच सुमनने सगळ्यांना बोलवलंय. सगळ्यांना बोलवल्यावरती सुमन आता सांगते भाऊजी काय झालं? मी जिकडे सापडले तिकडे दुसरं कोणी सापडलं का? यावर अर्जुन सांगायला लागतो नाही सुमन काकी, आम्ही ज्या वेळेला तिकडे पोचलो ना पोलिसांना घेऊन, त्यावेळेला तू फक्त तिकडे बेशुद्ध होतीस, बाकी आम्हाला कुणीच भेटलेलं नाहीये. यावरती मग ती विचार करते कसं काय घडलं हे सगळं. मग आता ती सांगते महिपत कुठे गेला? त्यावरती रविराज म्हणतात महिपत म्हणजे काय म्हणायचंय तुला सुमन? महिपत तिथे होता? त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते सुमन हो महिपत तिकडेच होता. यांचं आणि महिपतचं काहीतरी बिनसलेलं आहे आणि म्हणून त्यांनी महिपतला किडनॅप करून ठेवलेला आहे. आता हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो आणि त्यावरती ती सांगते अजून मला जे सत्य समजलं ना ते सत्य आता इकडे असं आहे की 25 वर्षापूर्वी यांनीच महिपतला सुपारी दिली होती आणि महिपतने स्वतः हे मला सांगितलंय. प्रेक्षकांनो आता इकडे ती सांगायला लागते मला अजून महिपतने अर्धवट सत्य एक सांगितलंय. यावरती मग आता प्रतिमा, रविराज हे सगळेच जण विचारायला लागतात काय सांगितलंय? त्यावरती सुमन म्हणते खरं सांगायचं तर मी हे बोलू की नको बोलू असं मला आहे, कारण का मी त्यावेळेला अर्धवटच त्यांनी मला सांगितलं. त्यावरती मग आता इकडे सगळे सांगायला लागतात बोल तू सुमन. बरं प्रेक्षकांनो तोपर्यंत प्रिया इकडे आलेली आहे आणि हे तिघ जण मार्ग काढतायत की आता काय करायचं आणि ते महिपतला विचारतायत की बोल तू काय त्यांना सांगितलंस, त्यांना काय बोललास, काय काय सत्य कळलंय? यावरती तो म्हणतो काय काय म्हणजे तुमच्या दोघांचे कच्चे चिठ्ठे खोललेत. या चिचुंदरीचा कच्चा चिठ्ठा अर्धा खोललाय, तुझा नागराज पुरा खोललाय. नागराज चिडतो आणि तो पाणी ओतत म्हणतो काय गरज होती तुला? यावरती प्रिया माझा कच्चा चिठ्ठा खोलून तुम्ही खूप मोठं नुकसान केलं स्वतःचं, कारण आता तुमच्या मुलीचं सत्य जे काही मी जाणते त्या सत्यानंतर मग आता तुमच्या मुलीला कोणी वाचवू शकत नाहीये आणि आता तुम्ही बघा तुम्ही माझं सत्य खोललात, मी तुमचं भांड फोडेन, तुमच्या मुलीला पोलिसात देईन असं म्हणत ती चिडलेली आहे. आता इकडे तिघे जण हवेवरती आहेत. नक्की तिकडे काय घडलंय? आता प्रिया तर महासंकटात आहे की नक्की तिकडे जाऊन आता काय मला फेस करायला लागणार आहे किंवा आता मी काय फेस करणार आहे. तिला काही प्रेक्षकांनो कळायला मार्ग नाहीये की आपण नक्की काय करायचंय ते. आणि त्यानंतर मग आता इकडे सुमन सगळ्यांच्या समोर आता महासत्याचा उलगडा केलेला आहे. सुमन सांगते वहिनी खरं सांगायचं तर आता प्रिया तन्वी नाहीये असं त्याचं म्हणणं आहे. यावरती ती म्हणते काय बोलतेस तू? यावरती ती सांगते हो त्यांनी मला सांगितलं की तन्वी तुमच्या घरात आहे. रविराज म्हणतात काय बोलतेस तू सुमन? असं हे तुला त्यांनी का सांगितलं? आणि त्यावरती मग आता नक्की नागराजने काय सांगितलं सांगशील का मला महिपतने तुला? त्यावरती ती सांगते तन्वी तोतई आहे हे त्याने 100% सांगितलं. यावरती आता इकडे सांगायला लागतात रविराज म्हणजे काय? यावरती ती म्हणते त्याच वेळेला हे आले आणि यांना हे सत्य 100% माहिती आहे. हे मात्र खरं काहीतरी गडबड आहे. आपल्याला या सत्याचा उलगडा करून घ्यायचा असेल तर यांच्याचकडून करता येणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो काय बोलतेस तू सुमन काकी? हे सगळं असं आहे? यावरती सुमन म्हणते हो अर्जुन, अरे हा सगळा घाणेरडा प्रकार चाललेला आहे, मला सुद्धा खरंच काही कळत नाहीये. त्यावरती कल्पना म्हणते सुमन अगं हे काय? आणि सायली सांगते तन्वी खोटी आहे म्हणजे काय? यावरती आता इकडे सुमन सांगायला लागते खरं सांगू तर आपण तिची जन्मखूण बघूनच तिला घेतलं होतं ना, मग ते सगळं यावरती सायली म्हणते जन्मखूण कसली? त्यावरती कल्पना तिला सांगते अगं तुळशीपत्र. आता तर सायली खूपच मोठा खुलासा करते. तुळशीपत्र कुणाच्या पायावरती? प्रियाच्या? नाही प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र कधीच नाही, कधीच नव्हतं. तुळशीपत्र तर माझ्या पायावरती आहे. प्रेक्षकांना सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. सुमन जाऊन आले पण तिने 2 सत्य तर उलगडलेत. तिसरं सत्य सायलीला स्वतःलाच समजलेलं आहे आणि मालिका खूपच आता रंजक वळणावरती आलेली.